कुठं गेला होता? जेवायचं नाही का? भूक नाही. दोघाला बी संगच कशी भूक नाही? चला बसा इथं जेवाय. माई, मला खरंच भूक नाहीये. बसा इथं. आणू वाढ त्यांना. का रे तुम्ही दोघं पण गपगप काय? कुठं काय? काय नाही. काय झालंय सुजात? काय नाही झालं माई. सुजाता म्हणते उद्या पुण्याला जायचंय तिला. का ग? काल तर म्हणली होतीस की 4 दिवस सुट्टी आहे म्हणून, आणि आता का लगेच निघालीस? अगं माय, ती म्हणत्या तिला इथं करमत नाही म्हणून जायचंय. करमत नाही का दुसरं काय? का ग सुजात? नाही माई, म्हणजे हो. अगं आता काल रात्रीपर्यंत तुला करमत होतं, मग आज अचानक असं काय झालं? सुजाता, खरं सांग. तुझ्या मनाची घालमेल कळते आम्हाला, पण मनात काय असेल तर सांगून टाक. म्हणजे तुम्ही दोघांनी पण विचार करून सांगा. आता दोघांनी काय विचार करायचाय? आणि मी कुठे तिला जा म्हटले तेव्हा? अरे पण तू जा म्हणला नाहीस, पण थांब तर कुठं म्हणलायस? दादा, तो का मला थांब म्हणेल? मी म्हणलं ना, मलाच जायचंय. आणि आता तुम्ही सगळे पण मला अडवू नका. अगं पण असं माणसाला जीव लावून जाणं बरोबर दिसतंय का? म्हणजे आम्हाला ग. असं अजून किती दिवस राहायचं होतं मी? आणि का? अगं सुट्टी आहे म्हणून. आणि तुमच्या दोघात काय झालंय का? नाही दादा, आमच्या दोघांमध्ये काहीच नाही झालं. मी म्हणाले ना तुम्हाला, मलाच जायचंय. बर, जेवा. मग जा, तुला जायचं आहे तर. आम्ही कोण अडवणार ग तुला? पण मनात काय आहे ती सांगितलं असतंस तर बरं झालं असतं. माई, तसं काहीच नाहीये. म्हणजे मी आल्यापासून ऐकतेय, तुम्ही मला असं का विचारताय? माझ्या मनात खरंच काय नाहीये. सुजाता, खरं सांग, तुझ्या मनात नाही काय? अनु, नको ना आता हा विषय काढू. अगं विषय काढल्याशिवाय कसं कळणार? अनु प्लीज. माई, अगं अशी रडतीयस का? तुझ्या घरी चाललीयस ना, मग का रडतीयस? बस. माई, तुम्ही सगळ्यांनी खूप प्रेम दिलं मला. मला तुमच्याकडून खूप काही शिकायला मिळालं, पण अजून बरंच काही शिकायचं बाकी होतं.
तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येईल आता. मग का निघालीस? राहायचंय का तुला? नाही माय, पण नशिबात लिहिलं असेल ना तर पुन्हा आपली भेट नक्की होईल. अजून वेळ नाही गेलेली. असल तुझ्या मनात राहायचं तर नशीब बदलायला किस्ता वेळ लागतोय ग. म्हणजे राहू दे माय, नको अडवू आता, उशीर होतोय. तू गपकी भाडकाव, तिला बोलू दे की. माय, मी येते, पण दादांची भेट झाली असती तर बरं वाटलं असतं. होईल होईल, तुझ्या मनात हाय म्हणल्यावर होईल. त्यासाठी चाललंय सगळं. काय चाललंय? म्हणजे तू पुण्याला चालली आहेस ना? हा, हा. उशीर होतोय ना. चल चल, हे बघ आलं दादा. निघालीस होय? अगं पुरीत जायचं नसेल तर राहा की मग. नाही दादा, येते मी. माई, दादा तुम्ही काळजी घ्या. जाऊया ना मंगेश? अरे तू कुठं निघालायस? मी पण जातो पुण्याला, इथं काम बघतो. अरे मग रात्री का बोलला नाहीस? काहीतरी करून दिलं नसतं वय? आणि सकाळी बी काय बोलला नाहीस? आम्ही आपलं उठलं की लागलो कामाला. धारा काढ, गोटा लोट. नाही, कशाला, पुण्यात मिळते की सगळं. सगळं मिळतंय, पण मनासारखं नाही मिळत. आहे का नाही ग सुजात? दादा, माई, येते मी. अनु, काळजी घे. येते. जपून जा. माई, तुला सगळं माहित असताना कशाला लावून दिलंस ग तिला? तुला नाही कळायचं. अव, तुम्ही जावा, निरोप द्या कुणापाशी तरी. ती हानम्याच कुठं आहे ती बघतो. जावा लवकर. चल. मग या कुठं रे? ए मग यार कुठं? गप बस, आर पण कुठं निघाला ते तरी सांग. पुण्याला निघालोय. का? गप जा तिकडे, जाऊ द्या आम्हासनी. मग या काय झालंय सांगितलं त्याच्यावर मी जाऊन देणार नाही. अरे बाबा, सुट्टी संपली आता म्हणून निघालोय. होय, कोणाला आणलं होतीस? हा, हे सुट्टीचं नाटक घरी सांगायचं, आम्हाला नाही. सुजाता, काय झालं तू तरी सांग. सुजाता, तुझ्या डोळ्यातलं पाणी सांगतंय काहीतरी झालंय तुमच्या दोघात. काय रे झालं? ए गणप्या, गणप्या थांब. अरे
राजन पिंट्या कुठे दिसली का? हो तेवढंच काम आहे मला. कोण कुठं गेलाय कोण कुठं गेलाय बाळाचं ठेवीत बसतो की आता सगळ्यांच्या. तुला दिसलं ते का सांग, नाही तर तोंड थोडी बघ. अरे ते पिंट्या गेलाय माळाला आणि राजा त्याच्या मागणंच आहे. पळ जा. मग असं नीट सांग की. जाण्यात बघ मग. पिंट्या हे बाटूक न्यायचं का तुझ्या बैलांना? ए काय न ग, आपण नेलं असेल. आणि तुला कशाला बोलवलंय रे? उभा राहिला. मग तेवढंच कर की फक्त. कामाच्या नावानं बॉम्ब. ए पिंट्या, पिंट्या, ए राजा. हे कशाला बोंबलं चाललंय रे? अरे गावात काय बिबट्या शिरला काय? वाघदार काय फोड झालाय. अरे ते हो वाघ नाही, तो डहाण्या वाघ आहे. बिबट्या जरी आला का नाही तरी त्याला हाकलून देईल आणि त्यालाच म्हणल हे मेरा इलाका आहे, तेरे बाप का घर नाही आय. पिंट्या, ए पिंट्या. अरे जरा हळू ये उगा तोंड बिंड फुटलं तर किती वर जाईल सांग की. एक काम कर, तू बस खाली नाही तर मरशील. अरे मरू दे, गावच्या मागची पिढा तरी जाईल तेवढीच. तुझं तोंडचे चिन बघ पिंट्या. मग या, मग या. अरे काय झालं मांग्याचं बोलशील का पुढं? अरे मंग्या सुजाता. अरे काय मागे आणि काय सुजाता सांगतील का नाही तर खावडात टाकेन मग. अरे मंग्या सुजाता पुण्याला निघाली ती. बहुतेक मांग्यानं तिला विचारलं असणार आहे आणि तिला राग आला. मला बी तसंच वाटतंय. नक्की दोघांचं काहीतरी झालं असेल. अरे सुजाता पण नाराज होती. राजा आपल्याला जायला लागेल का? किती लांब गेले असतील? हा लय लांब नसतील गेली, अजून गावातच असतील. चला जाऊया. एक काम करा, तुम्ही जावा, माझ्या पोटात दुखा लागले, मी येतो मागणं. बरं चल राजा, तू थांब. कुठं निघालाय? पुण्याला. काय काय नाही रे, ही म्हणली आता घरचे पण विसरले असतील मला सोड. हनुमा तर आम्हाला बोलला तुमच्यात भांडणं झालेत म्हणून. त्याला काय कळते? त्याला काय कळतंय? तो डोक्यावर पडलाय, येडा नाही. सुजाता तुम्ही एकमेकांशी बोलला नाही, पण तुम्हाला माहिती आहे आणि आम्हाला माहिती आहे तुमच्या मनात काय आहे ते. पिंट्या आता नको ना हा विषय काढू. आता खूप वेळ झालाय. कुठं वेळ झालाय तेव्हा? अजून तुम्ही गावाच्या बाहेर पण गेला नाही. एकदा तुम्ही गावाच्या बाहेर गेला ना मग वेळ निघून जाईल. चलू का? आता पुढे जायला आणखी वेळ नको. तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांच्या सहवासात आले, खूप छान वाटलं. नशिबाने मिळतात तुमच्यासारखी माणसं. तुमच्या सगळ्यांची खूप आठवण येईल मला. आठवण येण्यापेक्षा आठवण न येण्यासारखं केलं तर? म्हणजे हे बघ सुजाता, आम्हाला माहितीये तू मनापासून नाही चाललीस इथनं. आम्ही दादा माईंशी बोलतो की काहीतरी मार्ग काढू, पण तू नको जाऊ. नको पिंट्या. आणि एखाद्याची इच्छाच नसेल तर मार्ग काढायची. अरे हरामखोरा तू ग बस. आई घाल्या आधी तोंड उघडलं नस ना म्हणून ही वेळ आली आत्ता. आणि आम्ही बोलतोय ना रे, जरा तोंड बंद ठेव की. का लय गडबड आहे तुला जायची? चल निघ, अजिबात थांबू नको, निघ. जा ना, अरे जा. आणि ए सुजाता, कधी गावाची या भावाची आणि गावातल्या लोकांची आठवण आली ना तर बिनधास्त ये. आणि ये मंग्या, नीट जा कुत्र्या.
मंगेश, मंदिरात जाऊया. तू जा, मी थांबतो इथं. चल की दोघं पण जाऊयात. मला नाही याच. का? विश्वास उडलाय त्याच्यावर. का? तुझ्या प्रत्येकाला उत्तर नाही माझ्याकडं. सांगितलं ना विश्वास उडलाय म्हणून. देव हे फक्त आपलं श्रद्धास्थान असतात. ते आपल्या मनासारखं किंवा मनाविरुद्ध काहीच करत नाहीत. प्रयत्न आपल्यालाच करायचे असतात. तुझा तुझ्यावर आणि माझा माझ्यावर विश्वास नव्हता, नाहीतर सगळं काही ठीक झालं असतं. देव हे फक्त आपलं श्रद्धास्थान असतात. ते आपल्या मनासारखं किंवा मनाविरुद्ध काहीच करत नाही. प्रयत्न आपल्यालाच करायचे असतात. तुझा तुझ्यावर आणि माझा माझ्यावर विश्वास नव्हता, नाहीतर सगळं काही ठीक झालं असतं. चल. घ्या. हा? सुजाताचा वडील तुझ्या घरी आलेत. काय? खरं सांगतोयस का? अरे मी कशाला खोटं बोलू? पण त्यांना कोणी सांगितलं मी इथे मला येते? काय माहिती नाही. तुम्ही दोघं पुण्याला निघालाय हे राजाला आणि पिंट्याला सांगून घरी येत होतो. तेवढं तुमचं वाटेल दादा भेटलं. मला म्हणलं जा ती कुठपर्यंत गेल्यात बघ, आणि सुजाताला सांग की जाय वडील घरी आलेत म्हणून. चल. कुठं? तुम्ही दोघं या, मी जातो पुढं. घरी. नको मंगेश, मला बाबांची खूप भीती वाटतेय. हे बघ, काय होत नाही, मी आहे ना. तुला नाही माहित माझे बाबा कसे आहेत ते. उगाच ते माईन दादांसमोर तमाशा नको. काय होत नाही. आणि आता पुण्याला गेल्यावर जीव व्हायचा आहे ते हित होईल. शिवाय माईन दादा आहेच की, त्यांच्या पुढे कशाला तमाशा करतील. आणि आता चूक केल्या म्हणल्यावर जे काय बोलतील ते गप्पाने ऐकून घेऊ. मंगेश, काय होत नाही, मी आहे.